महाराष्ट्रामध्ये जवळपास कोल्हापूरमध्ये 3 ठिकाणी महायुतीमध्येच मुख्य लढत आहे. सांगलीमध्ये 3 ठिकाणी महायुतीमध्ये लढत आहे. साताऱ्यामध्ये जरी 8 ठिकाणी महायुतीमध्ये लढत आहे आणि सोलापुरात पण 8 ठिकाणी. कुठेतरी महायुतीच कुस्ती करून पुन्हा राज्यामध्ये सत्तेत येण्याचा प्रयत्न करतायत. नाही, मला वाटतंय पक्षीय पातळीवरच्या निवडणुका आहेत. नाही, ह्या पक्षीय पातळीवरच्या निवडणुका वेगवेगळ्या होतात, सगळीकडेच होतात. म्हणजे महायुती असू दे, महाविकास आहे, जिथं त्यांना युती करणं शक्य आहे तिथं त्यांनी केली असत. परंतु ते लोकांना काय सांगतात हे महत्वाचं. लोकांना जे खोटं सांगतायत दोन्ही पक्ष, महायुतीतले तिन्ही पक्ष, ते लोकांनी जाणलं पाहिजे असं आमचं मत आहे. हे वेगवेगळे लढून मताचं डिव्हिजन करून स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतील, परंतु आज ते एकमेकाला शिव्या देतात, उद्या पोस्ट पोल अलायन्स करणार आहेत का? जनतेने विचारलं पाहिजे त्यांना. तुम्ही मतं मागायला लागले आता स्वतंत्रपणे, पोस्ट पोल अलायन्स तुम्ही करणार आहे का, किंवा असंच थांबणार आहे तुम्ही? त्यामुळे हे लोकांना फसवायचं काम महायुतीतले लोक त्या ठिकाणी करतायत. आता लोकांना जाणीव त्याची झालेली आहे आणि निश्चितपणे जिथं जिथं महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तिथं आम्हाला यश येईल. जिल्ह्यातले 2 राजकीय शत्रू देखील या कुठं नाव घे ना, म्हणजे मला कळणार. हा, म्हणजे ते काय ते खरे कोण आता कोण कोण बरेच लोक एकत्र म्हणलं कोण. आता तिथल्या कार्यकर्त्यांनी आता विचार करायचा आहे. कार्यकर्ते वाऱ्यावर सोडून एकत्र आलेले आहेत. ते त्यांनी काही दिवसापूर्वी ज्या प्रभागातली नावं दुबार झाले किंवा गायब झाले असा आक्षेप केला होता. मात्र या सगळ्या युतीनंतर तो मुद्दा त्यांच्या प्रचारामध्ये नाही, मग तेच ज्या कार्यकर्त्यांनी दोघांच्या निवडणुकीमध्ये ताकदीनं या ठिकाणी एकमेकाच्या विरुद्ध प्रचार केला, आता त्यांनी विचार करावा. आम्ही काँग्रेसचा उमेदवार कागलमध्ये दिलेला आहे नगराध्यक्षपदाचा, लोकांनी क्रांती करून काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यावं. महानगरपालिका निवडणुकीची